colleagues who are present here, as well as supporting staffs from workshop department and dear students. Before I start my speech, might be I forget after during the speech. पहिले म्हणजे पी.डी. पाटील सरांनी जे सांगितलं सगळ्यांचं व्यक्तिमत्व, तर त्यांच्याबद्दल मी सांगतो. ते विसरून जाईल मी बोलल्या त्यांनी सगळ्यांचं व्यवस्थित अनुकरण केलं, म्हणजे वर्गीकरण केलं आहे, कोण कसं आहे काय आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर बऱ्याचशा मुलं म्हणतात तर तू स्ट्रिक आहे वगैरे वगैरे, आणि शिक्षक आणि स्ट्रिक असणं जरुरी असतं. आणि खरी गोष्ट ते स्ट्रिक आहे, पण स्ट्रिक का बरं आहे ते काही चुकीचं करतात. ते तुम्हाला समजून सांगतात, एकदा आणि 10 वेळा सांगतात. पण जर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या त्यात तुम्हाला फॉलो करणं म्हणजे आहेच. त्यांनी हवं ते तुम्हाला फॉलो करायचं, आणि ती गोष्ट चांगली आहे. हा त्याच्यात काही चांगला गुण आहे. आणि जे खरं आहे ते खरं आहे. मी या प्लॅटफॉर्मवर हेही कबूल करतो की आमची ती हिंमत नसेल बोलायची कोणासमोर म्हणजे सिनियरसोबत, पण त्यांच्यात जर खरं असेल तर ते खरं सिनियरसोबत बोलणं, आणि हा गुण असायला पाहिजे. हा गुण चांगला आहे. तर हे त्यांचं व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट मी भाषणात तसं सांगणारच आहे, आई वडिलांचं आहे. ते प्रत्येक सणाला कुठल्याही गोष्टीला ते घरी जातात, घरी नसलेली घरी जातात. जसं आज मी सांगितलं, आई वडिलांना विषय हा खरंच कौतुकास्पद गुण आहे, आणि सगळ्यांनी सगळ्यांकडे तो गुण असावा. तर असे आमचे प्रवीण पाटील सर. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आज आपण शिक्षक दिनानिमित्त सगळे जमलेलो आहे. ॲज अ हेड थोडीशी गोष्ट मला नेहमी खटकते, म्हणजे हेड नसताना थोडीशी खटकायची. ते म्हणजे आपल्या पुढल्या प्रोग्रामला जी विद्यार्थ्यांची प्रेझेंटी असते ती खूप कमी असते. तुमच्यापैकी तुमचे मित्र काही कॉलेजमध्ये असतील, पण ते आपल्या डिपार्टमेंटला येत नाही, क्लासला तर येतच नाही.